माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. बनवलं तर मस्त पैकी आज ते तिकडं नाळाला नको झोपूया बाबा. हो हो अजून थोडंसं पाणी टाकलं बस चालेल ना. शिजायला चांगला अंडा टाकून शिजवायचं असे कापून ना फ्राय करून थोडेसे एग्स म्हणजे अजून छान लागतं का. आता वरून आलंय त्याचं चिकन बनवणार आहे तो म्हणतो मला माझं चिकन बनवायचं आहे. तू पण नको बनवू कापून नको सांगा ते असतं ना आमचं हे पण मग मसाला वरच राहू दे आता बनवणार. हो आता तू आता त्याला अजून किती वेळ असतो त्याच्यावर आहे. हा नाही असू द्या ना फिरवून घेते अजून. चलेगा चलेगा. काल त्याने पनीर चिली बनवली. पनीर चिली की बस खूप भारी बनवली. मस्त अंडा कढी मस्त त्याच्यामध्ये फ्राय केलेल्या अंड्याची वास पण येत नाही ना. किती छान वाटतं ना. आणि थोडा रस्सा अजून उकळून जायचं ना व्यवस्थित छान बारीक मध्ये जाऊन म्हणून मी असे चेअर प्रयाम किंवा असं लावत असतो तरी पण तो पूर्ण चेअर ओढून आणि किचन मध्ये जातो बघ. तिथं लावलेली होती मी तिकडे लावलेली होती आणि इकडे आणले एवढ्या लावून. ठीक आहे काही हरकत नाही चालायचं. आम्ही काय करतो त्याच्या भातामध्ये शेंगा या असं काही त्या दिवशी हिरवा आपण हे केलेलं ना चवळी ते असं टाकून देतो. तो खातो त्या निमित्ताने असं सेपरेट नाही खात. मग हाच त्याला फ्लॉवर आणि त्याची ग्रेव्ही बनवणार आहे. फ्लॉवर मग ह्या बाकीच्या गोष्टी टाकू. तुम्ही संध्याकाळी जास्त झोपून दिल्यामुळे मग त्याला मग सकाळी दुपारी झोपायला पाहिजे बेबी असं. मग त्याला दिवसा त्याची झोप जेव्हा तो झोपतो ना त्या चांगला झोपायला पाहिजे. त्याला मध्ये उठवायचं नाही. मग त्याला मग तो रात्री थोडी तसं नाही असं नाही. तो झोपला मी त्याला सोडून दिलं म्हणजे असं थोडी देर देत होतो काय म्हणजे नाही. बट खांद्यावर घेऊन जास्त फिरायचं नाही. तो फिरला की झोपत नाही. अरे बाबा तू झोपायलाच आला होता त्यावेळेस मी तुला हेच सांगतोय. मी थोडी त्याला म्हटलं की झोप. कसं बाहेर तिकडं तोंड करून ठेवतं बघ ना. जेवण वगैरे त्याचं सगळं झालं नाश्ता वगैरे मग तिकडे खेळतोय तो. मशीन आवाज करतो ना तिकडे बघत असला ना. बराच गॅप झाला होता आणि 6 महिन्यातून एकदा दोनदा वगैरे तरी ना वॉर्डरोब क्लीन करायचं. म्हणजे जे इस्त्रीचे कपडे वगैरे असतात ते ना किती नाही म्हटलं ना एकावर एक ठेवून आहे ना सगळ्या अशा घड्या पडून जातात. तर माझे सगळे कुर्तीज कलेक्शन किंवा हे ना तर हे खूप खराब झालेलं आणि म्हणजे घड्या मोडलेल्या नाही. आणि हाच तो येलो कलरचा टॉप ज्याला की धस लागलेला आहे मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली. तो आता मी कधी यूज करेल मला पण माहिती नाही आहे. आणि सगळे इस्त्रीचे कपडे मी व्यवस्थित परत रचून ठेवायला घेतले आणि त्यातले जे वॉश केलेले आहे ते आता मला इस्त्रीला द्यायचे आहेत. तर यातले ना बरेचसे असे कुर्तीज आहे की मी जे आता बऱ्याच वर्षापासून घातलेले नाही. हा एक एक्झिबिशनचा टॉप आहे येलोसोबतचा जो की मी घेतलेला आणि आता तो कलर त्याचा फेड होत चाललेला आहे. तर मी हा कधीतरी मंदिरात किंवा असंच जवळपास जाते. बाहेर घालणारे ड्रेस आता मी सॉर्ट केलेले आणि जे पूर्ण सेटवाले जे ड्रेस आहे ते मी सॉर्ट करायला घेतलेले. तर मोस्टली माझ्याकडे ना ऑफिस वेअरचं जे कलेक्शन आहे ना ते सगळ्यात जास्त आहे ॲज कम्पेअर टू साडी वगैरे. तर कुर्तीज आणि जे फॉर्मल वेअर आहे ना ते पण आहे आणि कॅज्युअल वेअर तर थोडंसंच आहे. तर म्हटलं चला तुम्हाला एकदा दाखवून देऊ. तर हे असे काही ना फंक्शनल ड्रेसेस आहेत किंवा काही ऑफिसचे ड्रेसेस आहेत आणि हे काही शर्ट आहे. तर त्याचे असं ठेवून एकावर एक आहे ना खूप सगळ्यांना अशा घड्या मोडून गेल्या. तर मग मी म्हटलं चला आता परत इस्त्रीला द्यायला एवढे
पैसे नको वेस्ट करायला. जेव्हा मला घालायचं असेल मी तेव्हा आहे ना आता घरीच इस्त्री थोडीशी मारून घेईल, कारण सगळेच नाही खराब झाले, त्यातले 1-2 जण असे घड्या पडून गेल्या. आणि माझ्याकडे जीन्सचं पण कलेक्शन खूप जास्त नाही आहे, तर अशी अगदी मोजक्या 3-4च जीन्स आहेत, कारण घालायचं एवढं काही वापर माझा होत नाही. आणि हे जे टी शर्ट्स आहे, मी आत्ता मागे फिरायला गेलेली तेव्हा मी हे कॅज्युअल टी शर्ट्स घेतलेले आणि ते मला खूप छान मिळाले. आणि हे व्हाईट शर्ट वगैरे, ही जीन्स वगैरे, आणि तुम्ही साईज बघू शकता 28 साईजची मी जीन्स घेतलेली ह्यावेळेस. आणि ह्या बाकीच्या ज्या जीन्स आहे ना ह्या थोड्याशा लूज होता ते मला, म्हणून मी घेतली. पण मला आता 28 साईजची जीन्ससुद्धा लूज व्हायला लागलेली आहे. आणि हा 1 पीस आहे, तर जूनमध्ये वगैरे जर कुठं बाहेर जायचा प्लॅन निघाला तर मी नक्की ते आता ह्यावेळेस तो 1 पीस घालणार आहे. आणि हा जो टॉप आहे ना, हा जर तुम्ही एक सिरीज होती ॲमेझॉनवरती, त्याच्यामध्ये सचिन पेळगावची जी मुलगी होती ना तिने तो टॉप घातलेला, तर माझ्याकडं ऑलरेडी तो होता, तर मला खूप भारी वाटत होता. आणि हे माझे सगळे ऑफिसचे टी शर्ट्स आहेत, तर हे ना फॉर्मल पॅन्ट्सवरती खूप छान जातात इन वगैरे करून, त्या हिशोबानेच मी घेतलेले. तर जेव्हा मी आता परत ऑफिस वगैरे रिझ्यूम करेन, पण प्रॉब्लेम असं झालं यांची जी स्लीव्ज आहेत ना मला आता खूप मोठ्या झालेल्या आहेत, कारण फॅट कमी झालेला आहे. आणि हा जो ऑरेंज कलरचा ड्रेस आहे हा मी बेबीच्या ह्याच्यासाठी घातलेला, फोटोशूटसाठी मी आणि वरूननी पेअर केलेलं. 1-2 फोटोज आय गेस मी त्याचे यूट्यूबला वगैरे शेअर केले असतील, जर नसेल तर मी त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेल, कारण त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे. नंतर 3-4 महिन्याने आम्ही त्याचं फोटोशूट केलं होतं, तर तेव्हाचा हा ड्रेस बॉम्बे पेस्ट्रीचा ब्रँड आहे. तर आता मला खूप मोठं त्याचं कसं यूज करायचं मला डोकं लावायला लागेल. तर स्मॉल साईज हा मला अगदी व्यवस्थित वाटता. हा लग्न झाल्यावरून मला बरेच टी शर्ट्स घेतले होते त्यावेळेस, हा अजूनही तसंच आहे. त्याजवळ आता 5 वर्ष झाली. अशी मस्त बाहेर पूर्ण अशी छान फ्लॉवर, आणि हे एम्ब्रॉयडरी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, ही प्रॉपर एम्ब्रॉयडरी, प्रिंट नाही आहे हा, त्याच्यामुळे इतका सुंदर दिसतो. आणि बॅकला पण असं छान इथे ना 2 पक्षी. तर हा मला फार आवडतो आणि हा अजून जसा आहे तसा जीन्सवरती खूप सुंदर दिसतो. हा 1 ऑफ माय फेवरेट टी शर्ट आहे. त्याच्या आधी तर त्यावेळेस मी असं ना आम्ही मैत्रिणीने असं फॅब्रिक घेऊन ना असं स्टिच केलेला हा स्लीवलेस. तर मला अजून बस्टमध्ये थोडा टाईट होतो, ऑब्वियसली फिडिंग बाजार आहे म्हणून. तर अजून काही दिवसांनी ना मी हा घालायला चालू करा. अजून हा एकदाही नाही घातलेला, 1-2दाच घातला आहे. आणि असं छान प्लेन कुर्ता मी स्टिच केला होता. आता याला जेव्हा मुहूर्त येईल तेव्हा बघेल. आपण प्रोजेक्टिव्ह ब्रँडचाच टॉप आहे आणि हा M साईजचा आहे. तर हा एक छान कलेक्शनमध्ये आहे माझ्या. आणि फॅब्रिक पण तुम्ही बघू शकता, खूप मस्त याचं अगदी सुळसुळते. आणि या पार्टीला असं इव्हिनिंग डिनरला वगैरे घालायला खूप सुंदर वाटतं. हे एक मस्त माझ्याकडे कलेक्शन आहे. बाकीचे ते टी शर्ट्स तुम्ही बघितले. तर घेतलेला ड्रेस होता, तर हा मी आता मंदिरात गेली होती तेव्हा घालून गेली होती, कारण मी आता असं वापरून टाकत ठेवून तरी काय करणार. तर हा हे असे ना मी वापरून टाकत असते. तर आता मी ठेवून देते, जस्ट घाललं थोड्या वेळ. बाकी ते स्वेटशर्ट्सचं कलेक्शन आहे, ते मी आता नंतर दाखवेल. ते थंडीच्या हिशोबाने आहे स्वेटशर्टचं कलेक्शन. लोकल मार्केटमधूनच घेतलं आमच्या इथूनच. तर हा असं येलो फ्लेअरचा आहे, M साईज, पण आता मला बऱ्याचपैकी यूज होतो. स्टँड संपलं माझी, बट येस माझ्याकडं आता मी वरती काढला होता त्या दिवशी म्हणून दाखवते. हा एक छान प्रॉपर ऑफिस वेअरसाठी, बट डिझाईन वगैरे सुंदर आहे. असं पीच कलर वेगळाच छान कलर आहे. आणि हा जो ड्रेस आहे मला आपण चेन्नईवरनं कुठून तरी आणलेला, बट माझ्याकडनं एक मिस्टेक झाली. मी स्टिच करायला दिला आणि त्याने खराब शिवली पॅन्ट आणि हे, म्हणजे की मला अजिबात आवडलं नाही आहे. कारण हा जो 3500 नुसतं हे होतं काय म्हणतात मटेरियल वगैरे, बट वर्थ नाही झालं. कारण विविंग काम असल्यामुळे एक अस्तर लावायला लागलं आणि कलर त्याने स्टिचच नाही केलं, म्हणजे त्याला शेप काही असं हेच नाही आहे. तर मी करेल त्याचं काहीतरी, पण आता कधी करेल काय मला काही आत्ता सध्या हेच असं माहिती नाही आहे. तर अजून एकदाही घातलं नाही, फक्त स्टिच करून आणून ठेवलं आहे.
मला ॲक्च्युली स्टिच करायचा नव्हता, बट पप्पांचं होतं म्हणून स्टिच केला मी 2022मध्ये. मला असं छान वाटलं होतं. कलरची पॅन्ट मी प्रेग्नन्सीमध्ये खूप आवडली, त्याच्यामुळे ती खूप लूज होऊन गेली पोटाला, आणि आता डायरेक्ट खाली येते. ओढणी अशी नेटमध्ये होती, सेम ब्ल्यूश कलरची, आणि टॉप कुर्ता आहे आता अजून व्यवस्थित, बट खूप मोठा होतो मला. तर घालते मी कधी ते असं मंदिरात वगैरे झालं, असं बाहेर जास्त कुठे घालत नाही, कारण जरा जास्तच लूज झालं आहे. इकडे मी मोस्टली जीन्स आणि काही असे टॉप्स म्हणजे कुर्ता आणि हे ठेवलेत. हे पूर्ण सेक्शन कुर्ता आणि 1-2 मध्ये टॉप असेल, ड्रेस पूर्ण वगैरे पण, आणि इथे पण पूर्ण ना ड्रेसेस वगैरे आहे, आणि वरती सगळे टी शर्ट्स टॉप्सचं कलेक्शन आहे. सगळं मी आता असं करून ठेवलं आहे. असं आवडलं आता सध्या तरी. लेट्स सी तुम्हाला कसं वाटलं माझं टॉप्स, ऑफिस वेअर आणि कॅज्युअल टी शर्टचं कलेक्शन. नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पुढे अजून कशाचं कलेक्शन किंवा कसला व्हिडिओ बघायला आवडेल आमच्याबद्दल, ही मला नक्की कमेंट करा. सो चलो, बाय बाय.